स्वातंत्र्य दिनानिमित्त आदर्श विद्यालय सिडको येथे देशभक्तीचा उत्साह, जागृती फाउंडेशन, मार्शल योगा अकॅडमी व आम्ही नाशिककर ग्रुपचा उपक्रम। सिडको येथील आदर्श विद्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन जागृती फाउंडेशन नाशिक, मार्शल योगा अकॅडमी आणि आम्ही नाशिककर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। प्रमुख अतिथी म्हणून नीलम कोदे ताई व जागृती फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत शेळके उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रशांत शेळके यांच्या हस्ते ध्वजपूजन व श्रीफळ अर्पण करून ध्वजारोहणाने झाली। त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता सोनवणे यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना प्रशांत शेळके म्हणाले की परिस्थिती कशी असो, पालक नेहमी आपल्या मुलांना चांगलेच देण्याचा प्रयत्न करतात। आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून जिद्दीने अभ्यास करावा व यश मिळवावे म्हणजे पालकांच्या कष्टाचे चीज होते। नीलम कोदे ताईंनी भावना व्यक्त करताना सांगितले की ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याच शाळेत अतिथी म्हणून उपस्थित राहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे। त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात किरण आव्हाड सर, नारायण गुगे सर, सचिन पूरकर सर, योगेश भामरे सर, उपेंद्र अमृतकर सर, प्रथमेश गायकवाड, भारत घनदाट सर, ललिता नवगिरी मॅडम, पल्लवी भावसर मॅडम, नीलिमा शेळके मॅडम व आदिती कोदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नीलम कोदे यांनी सर्वांचे आभार मानून भविष्यातही अशी साथ मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या दिवसानिमित्त येथे आपण जमलो आहे। तर खरं तर हा योग आमच्या भगिनी नीलमताई कोदे यांच्यामुळे आम्हा सर्वांना मिळाला। सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद। त्यानंतर मुख्याध्यापिका मॅडम सोनवणे मॅडम यांनी आम्हाला परमिशन दिली, त्या संदर्भात त्यांचेही धन्यवाद। तसं बघायला गेलं तर मार्शल योगा अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आलो आहे। सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही कुठेतरी एक गरजू विद्यार्थी असो, गरजू पेशंट असो किंवा कुठलीही गरजू व्यक्ती आहे तिथपर्यंत आम्ही आमच्या माध्यमातून पोहोचतो। आणि तितकंच म्हणजे आज तुमच्यामध्ये मी स्वतःला बघतोय, कारण बघायला गेलं तर माझं शिक्षण 1990 ते 2006 पर्यंत, तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती, मी आज हा ड्रेस घातला आहे हा मुद्दाम माझ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी घातला आहे। कारण त्यावेळेस पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा शाळेचा ठरलेला ड्रेस, तर त्यावेळेस मला शर्ट हा म्हणजे आमचे मामा टेलर होते, त्यांच्याकडे जो उरलेला कपडा असेल त्यातून ते शर्ट बनवून द्यायचे। त्यानंतर पॅन्ट ही तिगळं लावलेली असायची, मी आजही सांगायला लाजत नाही। अशा परिस्थितीतून आम्ही शिक्षण घेत पुढे आलो। वडील 2005 साली एक्सपायर झाले, तर तिथे मी माझं शिक्षण MBA फर्स्ट इयरमध्ये स्टॉप केलं, कारण घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली। तर मी तुम्हाला एकच सांगेल विद्यार्थी मित्रांनो की बघा, परिस्थिती बदलण्याचं आपल्या हातात आहे। जरी आपले आईवडील जी काही मोलमजुरी करत असतील किंवा कुठल्या प्रायव्हेट संस्थेत काम करत असतील, तर ते त्यांच्या परीने एका मुलाला सर्वात बेस्ट द्यायचाच विचार करतात। तर तुम्ही कुणीही असं समजू नका की या विद्यार्थ्याकडे ते आहे पण मला नाही आहे। आपण जे आहे त्यात आनंद मानून आपण घरच्यांसाठी चांगला अभ्यास करून नेहमी पुढे जाण्याची जिद्द मनात ठेवावी। या सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। नीलम कोदे, आज इथे ध्वजारोहणासाठी मॅडमांनी आम्हाला आमंत्रित केलं। खरं तर खूप म्हणजे असं अभिमान वाटतो, ज्या शाळेत शिकले त्या शाळेतच ड्रेस म्हणून याची संधी मिळाली आणि ती वारंवार मिळावी ही पण परत मॅडमांना विनंती आहे। आम्ही मार्शल योगा अकॅडमी पोलीस मित्र संघटना आमचा पूर्ण ग्रुप आहे। तसेच माझे वर्गमित्र योगेश भामरे आणि उपेंद्र हे दोघं पण इथे त्यांचा टाईम काढून आलेले आहे, त्यांचे आभार मानते। तसे ते पण विद्यार्थी होते। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सुद्धा तुमच्या शाळेचा विद्यार्थी आहे। जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्याकडे पण दप्तर नव्हतं, बुटं नव्हते, काहीच नव्हतं। मी जेव्हा लहान होतो, मी 7 वर्षाचा असताना माझे वडील वारले। मी तुमच्या शाळेचा मी विद्यार्थी आहे। आज मी खूप मोठा झालेलो आहे। आज माझ्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये गुगल आहे, पण त्या गुगलशी प्रत्यक्ष बोलू नाही शकत फेस टू फेस। पण तुमच्याकडे जे गुगल आहेत ना, हे टीचर लोक आहेत, तुमच्या मनात ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, मला मोठेपणी काय व्हायचं आहे, त्याचे जे गुगल आहेत ना तुमच्याजवळ 5-6,
तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की काही विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये भाषण केलं, त्यासाठी ज्या शिक्षकांनी मदत केली त्यांचेसुद्धा आभार मानले पाहिजे. आणि आता आपण लहान शाळेत आहो किंवा मोठ्या शाळेत आहो हा विचार कधीच करायचा नाही. आज जेवढे पण सगळे अधिकारी आहेत ना IAS IPS झालेले, ते सुद्धा साध्या शाळेतच वरती गेलेले आहेत. आणि खूप मोठ्या शाळेत गेला, खूप मोठ्या शाळेत शिकला, तो खूप इंग्लिश बोलतो, तो खूप हुशार, असं कधीच नसतं. मी सुद्धा तुमच्या शाळेतनं BCom MSW जर्नलिझम करून मोठा झालेलो आहे. चला, त्यासाठी तुम्हाला सगळं ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.